नसल्यामुळे आम्हाला भाषण जर कोणी शिकवलं असतं बोलता आलं असतं. हात 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 आमचा फक्त चालतो, थोडं काय चालत नाही. आणि भाषण येत नसल्यामुळे आम्हाला दाब द्या फक्त परफेक्टली. किंवा एखादा चोर पकडला असेल त्याकडनं काय वधवून घ्यायचं आम्हाला जे अपेक्षित आहे ते. तर आणि मी ऍक्च्युली आमचं गाव कळंबवाडी आहे. कळंबवाडीवरून आम्ही इथं शिक्षणासाठी येत असू. परगावचा असून सुद्धा जीव लावणं कशाला म्हणतात ते ह्या मुलांकडून शिकलं पाहिजे. आणि आमचे शिपाई मामा आहेत. आम्ही ज्यावेळेस मॅडम आमच्या गावावरून इथं येत असू रस्त्याने कधीच स्ट्रेट आलो नाही. ह्याच्या शेतातून जा त्याच्या शेतातून जा. एखादा शेतकरी जर बोलला इथून जाऊ नका तर संध्याकाळी जाताना त्याची गाय सोड म्हैस सोड केलेला आहे. आणि शिक्षकांनी पण भरपूर मार दिलाय मला. आणि मार दिला म्हणून आज कुठेतरी समाजामध्ये लोकांना सुधारायला असेल किंवा गुन्हेगारांचं थोडंफार कुठेतरी गुन्हे कमी हे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या माराचा राग नाही ना काढत? राग काढून झाला. आतापर्यंत माझ्या मते 1/9/2014 माझी जॉईनिंग झाली. जॉईनिंग झाल्यानंतर आज एक 12 वर्ष झाली मला जॉईन होऊन. तर तो डबल टेबल काढून झाला तिकडे. आता अजून आहे ना सर्व्हिस भरपूर आहे त्यामुळे काय अडचण नाही. सर आहेत, सरांनी पण भरपूर आम्हाला हे केलेलं आहे. आणि आमचे चुलते होते म्हणजे नागनाथ जाधव सर, तुडू तुडू मारला हात मध्ये. त्यांना माहितच नाही की हा भविष्यात पोलीस होईल म्हणून. त्यामुळं आता आमची जी भरपूर गँग आहे ना मॅडम, ऍक्च्युली आम्ही संध्याकाळी आमच्या इथं नाईट क्लासेस असायचे. मग आम्ही आउट ऑफ बाहेर उडी मारून गेलो की क्लास हो अगर नाही हो माघारी आली पण कोण कोण नव्हते 1 2 3 4 धुवायला चालू. विचारायचं नाही कुठे गेलो होता. त्यामुळं छान वाटतंय. आणि आमची प्रार्थना असायची ना शाळा भरल्यानंतर. तर गीत कुणी गीत सादर करायला म्हणजे या अंकु जातो पुढे या. तर आज मला त्या आठवणीला उजळा दिवस वाटतं म्हणजे यांची आहे मागणी. तर ठीक आहे. आता ऍक्च्युली मला गवळण म्हणजे आता भरपूर दिवस झाले आवाज काय तसा पाहिजे तसा येणार नाही. आता जसं येतं तसं मी प्रयत्न करेन. कारण ते दाब देऊन बोलून हे काय रे असं ते आवाज थोडासा हा झाला. कारण मॅडम कसं आहे समाजामध्ये ना प्रेमानं सांगितलं तर लोक ऐकत नाहीत. हा आमचा अनुभव आहे बऱ्यापैकी. कारण एखादा ट्रिपल सीट आला, सर आपण ट्रिपल सीट आलात का, आपलं चुकतंय असं म्हटलं तर ऐकत नाही. ते तसंच गाडीवर बसून आमच्याकडे असं बघत बसतात. काय रे ट्रिपल सीट म्हणजे दोघं बागची उड्या मारून पळायचे. म्हणजे असं आहे समाजामध्ये थोडं स्ट्रिक्ट पण राहावं लागतं आणि थोडं प्रेमळ पण राहावं लागतं. काही लोक प्रेमाने सांगून ऐकतात, काही लोकांना थोडं बोलावं लागतं. त्यामुळे काही लोक आम्हाला परिस्थिती देतातच. तर गवळण वाकून टाक सडा राधे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा राधे जरा, वाकून टाक सडा. शेणाचे शिंतुडे अंगावर उडतील, शेणाचे शिंतुडे अंगावर उडतील, पदर खवग कमरेला ग राधे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा ग राधे जरा, वाकून टाक सडा. गावातील लोक टकमक बघतील, गावातील लोक टकमक बघतील, तुमकून टाक विडा ग राधे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा हे जरा, वाकून टाक सडा. 18 वर्षांनी तुम्ही एकत्र येतात ना? 18 वर्षांनी, बरोबर आहे का?